नमस्कार मंडळी, आज मी तुमच्याबरोबर सिंपल मिरचीच्या फोडणीची वरणाची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली आणि गार्डनमध्ये कढीपत्ता आणण्यासाठी गेले. छान असा कोवळा कढीपत्ता आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हो, ज्यांना जेवण काहीच बनवता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग रेसिपीकडे बघूया. इथे फोडणीचे वरण करण्यासाठी मी जिरी, मोहरी, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि थोडं हिंग घेतलेले आहे. आणि भांड्यामध्ये थोडं तेल मी गरम करून घेतले सुरुवातीला, तुम्ही पाहू शकता. आणि मग जिरे, मोहरी, लसूण, मिरची याची छान फोडणी दिली. फोडणी देत असताना तेल हे नेहमी गरम हवे, तेव्हाच आपली फोडणी छान अशी बसते आणि वरण असो किंवा भाजी असो खूप टेस्टी होते. छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साधी आणि सोपी वरणाची सोपी पद्धत आहे. इथे मी थोडी हळद टाकून घेते वरणामध्ये. परत एकदा मिक्स करायचं. कुकरमध्ये डाळ शिजवताना मी डाळीमध्ये पण थोडं मीठ वापरले होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून वरण छान मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये जिरी, मोहरी अशी छान तडतडली की समजायचं आपली फोडणी खूप छान बसलेली आहे. नंतर ही शिजवलेली डाळ आपण त्याच्यामध्ये टाकून घेतली. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, त्यामुळं इथे कोथिंबीर मी टाकले नाही, तुम्ही ॲड करू शकता. याच्यामध्ये पालक पण टाकू शकतो. वरणाचे वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो. आणि हो, तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात, कुठले व्लॉग जास्त आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी नक्कीच तुमच्यासाठी डेली व्लॉग आणण्याचा प्रयत्न करेन, पण काही कामानिमित्त ते पॉसिबल होत नाही, पण मी प्रयत्न नक्की करेन. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा.